अतिरिक्त पूरक वर्ग। राम राम मंडळी, ओळखलत का मला? नाही ओळखलत? कसं ओळखणार? आता मी गावात फक्त मोकार हिंडत नाही, तर आता मी शाळेत जातो, ते बी अतिरिक्त पूरक वर्गात अक्षर ओळख करून द्यायला। तुम्ही म्हणाल माझं नाव तरी काय? मी सांगतो माझं नाव तरी काय। माझं नाव आहे लक्षा। तुम्ही म्हणाल पूरक पाठाला जातो ते कशा पाहिजे, पण मी ठरवलं बाचं समज ऐकायचं आणि लवकरात लवकर लगीन उरकायचं। आता ते कसं सांगतो, ऐका। माझी थोडीशी कथा आणि बाकी समजी व्यथा। मी गावभर हिंडायचो फिरायचो, पण आमच्या गावच्या मास्तरनं बाळा सांगितलं काय तो शिक्षणाचा कायदा आणि काय त्याचे फायदे। आणि मग काय, बाला समज पटलं आणि बानं मला सांगितलं उद्यापासून शाळेत जायचं। बानं मला सांगितलं जर तुला लिहिता वाचता आलं नाही तर तुझं लगीन होणार नाही आणि तुझ्याशी कोणी लगीनही करणार नाही। आणि मग काय, बाला समज पडलं। मग मला काय करावं काही सुचत नव्हतं। मग मी सहज रेडिओ लावला आणि रेडिओ लावला ते तिकडून म्हणालं आप इस नंबर पर कॉल कीजिए और आपको कौन सा गाना सुनना है हमें बताइए। मग मला बी सापडला माझ्या चुलत्याचा फोन। मग मी बी छानच मारला आणि लावला फोन। टुरुक 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 आणि उचलला फोन। मग ते म्हणलं कसं की आम्ही आपका नाम जान सकता हूँ? मी म्हणलं अय बाबा मराठीत बोल, मला हिंदी जमत नाही। मग ते म्हणतं कसं मुझे भी मराठी नहीं बोलनी आती। मग मी म्हणलं बरं झालं का बघतो आता। मग मी अभी मारतो माझी गलोरी हिंदी। हाँ तो आपका नाम क्या है? मैं म्हणलं मेरा नाम मातारी ने लक्ष्मण रखा है। अच्छा तो लक्ष्मण जी आपके घर में कौन कौन है? मेरे घर में मातारा है, मातारी है और मैं, यानी कि आपके घर में पिता है? अरे बाबा मेरे घर में कोई पिता कुछ नहीं, मैं एक टक पीता है और पीने के बाद सारे गाँव में कबड्डी खेल के आता है। अरे नहीं वो पीता नहीं। अरे तेरे को बोला ना मेरे घर में कोई नहीं पीता है, मैं एक टक पीता है, बाप मार कर ही रहे। हाँ तो लक्ष्मण जी आप कौन सा गाना सुनना चाहते हैं? गाना में ये नहीं गा कुणाचा पायात कुणाचे मोजे, वो गाना वैसा नहीं, वो ऐसा है कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे। मग मी म्हणलं ते गाणं ते ओझ असो नाही तर दगड असो, मेरू का काय असते तू गाण्याला दबारी। मग झाली असं करता एकदाची सकाळ आणि गेलो गावच्या शाळेला। शाळा काय असते आपल्याला आपल्या बाळाचं बालाही माहित नव्हतं, पण मग मी मोठ्या हिंदीचा गेलो शाळेला गेलो जिथं पाहिजे काय तिथं समजे पुरणपोळी। मी म्हणलं बरं झालं इथं कोणी शाळा नाही, पण तेवढ्यातच एक म्हातारा काठी टेकी त्या भिंगाचा चष्मा लावणार आणि ते आलं आणि त्या घरातली समधी पोरी उठली म्हणाली नमस्ते साहेब, पण मी उठलोच नाही, मी बसूनच राहिलो। मग ते आलं दमा जवळ आणि मला म्हणलं कसं ए पोरा कोण तो? मी म्हणलं लक्षा। आणि इथं कसं करता आलं? मी म्हणलं शिकवायला। मास्तरला मास्तर आला दमा आणि नुसतंच घुसखडलं, पण मी आधी अंगावरच काढलं कारण विषय लग्नाचा होता ना।
डोक्यात बी पडलं आणि आलं जवळ आणि मलाही जवळ घेतलं आणि नुसतं कुसकरलं एवढंच नाही तर म्हणलं कसं झाली तुझी आजपासून शाळा बंद उद्यापासून तू नाही यायचं शाळेला. मग मी गेलो घराकडे समजा बाला सांगितलं बा गेलो मास्तरकडे आणि मास्तरनं बाला सांगितलं या मुलांमध्ये आजपासून शिकणार नाही यासाठी व इतर मुलांसाठी अतिरिक्त पूरक पाठाचे वर्ग भरतात तुम्ही त्याला तिकडे पाठवा. बघा मंडळी मी आज लहानपणी शाळेत गेलो असतो तर माझ्यावर शिकत आली असती का. मला या वयातही माझ्या जवळ येऊन नुसतं कुसकाडलं असतं का.